हालेलुया. पाहुणे आलेले आहेत, वधूवर पण येतील आपल्यामध्ये. त्यांच्या आगमनासाठी उभारून घेतले, उभारून घेतले. हालेलुया. आपण सर्वजण जागेवर उभे राहू. विनंती करतो ते पुढे येतील, कारण उशीर झालेला आहे आपल्याला. आपण लवकर संपवण्याचा प्रयत्न करू. वचनाप्रमाणे तुम्हाला शिकव, वचनाप्रमाणे तुम्हाला चालव, वचनाप्रमाणे वाग्दन म्हणजे अभिवचन देण्यासाठी जात आहे, एक दुसऱ्याबरोबर नाता जोडण्यासाठी जात आहे. रमेश देश नाही, त्याचं दोन कुटुंब आमच्या सर्वांसाठी
आजचं वचन तू आशीर्वादाचं. मी सगळ्या वाईटाचा निषेध करतो. जमलेल्या सर्वांना तुझा पुन्हा एक वार आमचा उपयोग, माझा उपयोग, आमच्या सर्वांचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर, तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या महिन्यासाठी. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून काही आमीन. मध्यपुत्र शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि आपण देवाचं वचन वाचूया 18 वचनापासून तर 25व्या वचनापर्यंत. मध्यपुत्र शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 18 वचनापासून आपण वाचूया. कोणीतरी भाऊ वाचतील 25 वचनापर्यंत. कोणीतरी देवाचं वचन वाचते मोठ्याने. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ विधिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घडत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास सन्मान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. येशू खाली बसण्यावर मी नातेवाईकाला बाईक आहेत त्याने जोडी माझे जोडी बसा एवढीच त्याची कोणी बहीण जवळचे नातेवाईक असतील त्याने पुढे यायचा. सुधाकरचे जवळचे नातेवाईक आणि मुलांचे जवळचे नातेवाईक त्याने पुढे येऊन बसायचा. आपण जागेवरती बसूया. जे त्यांचे नातेवाईक प्रिय लोक आहेत, मित्रमंडळी आहेत, सर्वांचं प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. प्रभू तुमच्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. दांडेकर परिवाराकडून आणि सांबरे परिवाराकडून ते आपण शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे वाचलं आणि मी विश्वास करतो का कोणी येथे नवीन नाही, बहुतांशी सर्वांना या वचनाची समज आहे. पण बायबल मध्ये ज्याप्रमाणे आपण शास्त्र भाग वाचला की बायबल म्हणते 18 वचन कोणीतरी पुन्हा वाच. 18 वचन पहिला अध्याय 18 वचन. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर वागदान याचे इंग्लिश मध्ये अर्थ आहे, शब्द आहे एंगेजमेंट, ज्याला आपण सोयरीक बोलतो. जोसेफ आणि मरिया यांचं सुद्धा वागदान झालं होतं. वागदान म्हणजे लग्न नाही, वागदान म्हणजे लग्न नाही, परंतु जे लग्न ते करण्यासाठी जात आहे त्या अगोदर मुलगा मुलीला आणि मुली मुलाला काय करत आहे, अभिवचन देत. इव्हन तुमचं आणि आमचं सुद्धा लग्न नाही झालेलं आहे, परंतु तुमचं आणि आमचं येशू बरोबर काय झालेलं आहे, जेव्हा मी बाप्तिस्मा घेतो तुमचं आणि आमचं वागदान होतं. म्हणजे कुठे झाले आम्ही येशूला अभिवचन देतो, जे येशूने गवाही आम्हाला दिलेलंच आहे. हे तात्पुरतं अभिवचन आहे जे सचिन आज अक्षताला देण्यासाठी जात आहे.
अक्षता सचिनला देण्यासाठी जे जात आहे वचन, हे लग्नापर्यंत तात्पुरतं वचन आहे. मला माहिती नाही किती त्यांच्या लग्नाला अवधी आहे, 1 महिना आहे का 2 महिना आहे का अजून 6 महिने आहे. 6 महिन्यापेक्षा जास्त नाही असा आम्ही विश्वास करतो. आणि शक्यतो असू सुद्धा नाही, ते उचित आहे की एकदा एंगेजमेंट झाल्यानंतर 4-6 महिन्यामध्ये मुला मुलीने काय करावं, लग्न करून टाकावं. लवकरच ते एक दुसऱ्याला लग्नाचं अभिवचन देण्यासाठी जात आहे. त्या अगोदर तात्पुरता ते एक दुसऱ्याबरोबर या प्रियजनाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये, इतकंच नाही त्यांचे प्रिय नातेवाईक मित्रमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये ते आणि एक दुसऱ्याला वचन देण्यासाठी जात. जे वचन सचिन तू अक्षताला देण्यासाठी जात आहे आणि अक्षता पुन्हा एक वार स्मरण देतो, काही लग्नाचं नाही परंतु लग्ना अगोदर त्या लग्नाच्या दिवसापर्यंत जे तुम्ही एकमेकाला देण्यासाठी जा. मग बायबल म्हणते त्यांचं मरिया आणि जोसेफाचं काय झालं होतं, वाग्दान झालं. वाग्दान होऊन सुद्धा त्यांचा अजून सहवास झाला नव्हता. म्हणजेच का दोघांनी अजून एक दुसऱ्याला स्पर्श केला नव्हता. कारण बायबल आम्हाला स्पष्ट म्हणते का जोसेफ सुद्धा काय होता, 19 वचन, तिचा पती योसेफ नीतिमान होता. जोसेफ नीतिमान होता. आणि देवाची इच्छा, जे आम्ही देवाचे लोक आहोत आम्ही सुद्धा काय असायला पाहिजे, नीतिमान असायला पाहिजे. असंच नाही देवाने जोसेफाला दर्शन दिलं, असंच नाही देवाने आपला भेद जोसेफच्या हृदयावरती प्रगट केला. पण देवाने यासाठी आपला भेद, आपलं गुप्त रहस्य जे देवाने संदेशाच्या द्वारे पूर्वीच सांगितलं, एशिया संदेशाच्या द्वारे, परंतु तो भेद अद्यापी तो वेळ आला नव्हता, तो भेद उघडा झाला नव्हता. परंतु देवदूताने मात्र तो जोसेफाला कळवला की एशिया संदेशाच्या द्वारे जे देव बोललेला. मला ते वाचूया 22 वचन. हे सर्व अशासाठी झाले, हे सर्व अशासाठी झालं, प्रभूने संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते संदेशाच्या द्वारे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण व्हावं. आणि काय देव संदेशाच्या द्वारे, एशिया संदेशाच्या द्वारे बोलला होता, ते असे, पहा कुमारी गर्भवती होईल. 7वा अध्याय एशिया 7:14. कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. इमानुएल, ज्याचा अर्थ आहे आमच्या सानिध्यामध्ये देव. बायबल म्हणते जोसेफ नीतिमान होता की ज्यामुळे देवाने आपला भेद त्याच्या हृदयावरती प्रगट केला. देवाने तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा देवाने नीतिमान राहण्यासाठी, नीतिमानाचं जीवन जगण्यासाठी देवाने आज तुम्हाला आणि आम्हाला प्राचार्य केला. हा दैहिक स्वभाव नाही, हे दैहिक आचरण ना. कारण जे देहात राहतात त्याला देवाला संतोष प्रसन्न करता येतं. परंतु भावांनो, हे देहात राहणे नाही, परंतु आमच्या प्रत्येकाला नीतिमान ठरून राहण्यासाठी आम्हाला आत्म्यात राहणे. ज्याप्रमाणे संत पौल म्हणतो का तुम्ही आत्म्याने देहाची कर्म काय करा, ठार मारा. तोपर्यंत तुम्ही आणि मारू शकत नाही. लग्न झालेलो आम्ही बोला, एक दुसऱ्याला वचन देण्यासाठी जे जात आहेत त्यांना तेही बोला. तोपर्यंत तुम्ही आणि आम्ही देहाची कर्म ठार मारू शकत नाही, जोपर्यंत तुमचा आणि आमचा देवाच्या आत्म्याने जन्म होत नाही किंवा देवाच्या अभिषेकाने तुम्ही आणि आम्ही भरत नाही. भावंडी, फार या दिवसाची आणि काळाची गरज आहे. का? कारण आम्ही शेवटच्या दिवसामध्ये राहतो. शेवटच्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या त्या देहाच्या किंवा सैतानाच्या आत्म्याच्या द्वारे नाही ती विपरीत बुद्धी, नाही ते विपरीत चालचलन आज देहामुळे किंवा या शरीरामुळे
लोकांच्या जीवनामध्ये आज आलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु आज देवाने तुम्हाला आम्हाला कशासाठी प्राचारण केलेलं आहे? किती लोकांना वाटते देवाचा भेद आमच्या हृदयावरती प्रगट व्हावा. तर तुम्हाला आणि आम्हाला काय होऊन राहणे आहे? नीतिमान होऊन राहणे. जोसेफ नीतिमान होता. एंगेजमेंट झाला पण लग्न नाही. जोसेफ जाणतो सचिन तुला जाणायचं, अक्षता तुला जाणायचं, तर आमचं लग्न नाही एंगेजमेंट आहे. जोसेफने अजून तिला काही नाही केलं होता. हे सोपं ना सचिन, हे आव्हान तुझ्यासाठी सोपं ना. अक्षता हे आव्हान सोपं ना. तर लग्न हो, एंगेजमेंट होऊन एक दुसऱ्याला स्पर्श न करणे म्हणजेच विजयाचं जीवन जगणे, पवित्र जीवन जगणे. तर जोपर्यंत लग्न नाही होत म्हणून तुम्हाला अधिकार मिळत नाही एक दुसऱ्यावरचा. मुला मुलीला काय भेटत नाही? एक दुसऱ्यावरचा अधिकार भेटत नाही. अधिकार पाहिजे. सचिन अक्षताचं लवकरात लवकर लग्न व्हावं याची आमची प्रार्थना. त्यांना अधिकार मिळावा. कधी अधिकार मिळतो? पुन्हा बोला. लग्नाची वाचा, ही वाचा 2-3 महिन्यासाठी लग्नाची वाचा. जोपर्यंत त्यांच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत ते एक दुसऱ्यापासून विभक्त होत नाही तोपर्यंत त्या वाच्यामध्ये त्याला बनून राहा. आजच्या वाच्यामध्ये आज पास्टर विश्वनाथ तुमच्याकडे वाचा बोलून घेते. किती दिवस बनून राहणे आहे? 3 महिने, 4 महिने, 5 महिने. पण नंतर जी वाचा आहे लग्नाची तिच्यामध्ये शेवटपर्यंत बनून राहा. प्रभूची स्तुती असते. मग बायबल म्हणते जोसेफ नक्की नीतिमान. आम्ही सर्वांना सुद्धा देवाने कशासाठी प्राचारण केलं? नीतिमान होऊन राहा. पुन्हा बोला, नीतिमान होण्यासाठी आम्हाला कशाची गरज आहे? पत्नीने पती बरोबर नीतिमान म्हणजेच विश्वासू. मंडळीने पास्टर बरोबर विश्वासू. पास्टरने मंडळी बरोबर विश्वासू होण्यासाठी आम्हाला कशाची गरज आहे? या दिवसामध्ये आम्हाला कशाची गरज आहे? आम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज. अदरवाईज भाव बनो या देहाची कर्म आम्ही काय करू शकत नाही. हार नाही मारू शकत. देहाने आम्हाला देवाला संतोष येत ना. आपण प्रार्थना करू भाऊ सचिन साठी, अक्षतासाठी, का त्या अभिषेकाने ते सुद्धा भरावे आणि त्याने सुद्धा त्या जोसेफ प्रमाणे आणि मरिया प्रमाणे विजयाचं जीवन जगावं. विजयाचं जीवन जगावं. इतकंच नाही, बाबा पुढे काय म्हणतात? 24 वचन. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार आणि स्वीकार केला. जाणण्याअगोदर अजून तिला जाणलं पण ना. पती आणि पत्नी कधी होतात? जेव्हा ते एक दुसऱ्याला जाणतात. अजून जाणलं पण ना. पण देवाने सांगितलं तिचा तो पत्नी म्हणून जणू काही देव बोलतो माझ्यासाठी. कोणासाठी? माझ्यासाठी. जोसेफ तू तिचा पत्नी म्हणून काय कर? स्वीकार कर. आणि जोसेफाने मनात तर गुप्त ठरवलं होतं तुला सोडून द्यायचं. अजून काय काय ठरवलं होतं? गुप्त ठरवलं होतं. असं नाही शक्य का तुला जाऊन मी भानगड करेन का तू कशी अशी तू असं कसं झालं नाही. नीतिमान भांडत नाही. नीतिमान न्याय सुद्धा मागत नाही. जे नीतिमान भांडत नाही, नीतिमान आहे ते अन्याय सहन करतात. काय सहन करतात? अन्याय सहन करतात. संत पौलाने सांगितलं मग तुम्ही अन्याय का सहन करत नाही? अन्याय सहन करणे ख्रिस्ती लोकांसाठी खूप चांगला. बायबल म्हणते जोसेफ भांडला नाही, वादविवाद पण नाही केला, अन्याय सहन करत आहे.
पण देवाने त्याला त्याच्यावरती अन्याय होऊ दिला नाही का तो नीतिमान कंटिन्यू वाचन बंद कर. भाऊ पास्टर विश्वनाथ पुढे तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत पास्टर विश्वनाथ पुढे हा त्याने तिला जाणले नाही. प्रथम पुत्र होईपर्यंत 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस पत्नी म्हणून स्वीकार केलेला आज पास्टर विश्वनाथ पत्नी म्हणून या पत्नी म्हणून स्वीकार केलेला पत्नी म्हणून स्वीकार केलेला देवाने सांगितले तिचा पत्नी म्हणून तू काय कर स्वीकार कर पत्नी म्हणून स्वीकार केलेला त्यांचं आता लग्न झालेला पण तरी पण चाललं ना तरी पण आहात का माझ्याकडे पुरुषांनो तरी पण जाणलं नाही. किती लोक अशा प्रकारे विजय प्राप्त करतात किती लोक अशा प्रकारचा विजय कोणासाठी पुन्हा बोला कोणासाठी पुन्हा बोला ज्या देवाची आपण उपासना करतो त्या देवासाठी प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. स्तुती असो धन्यवाद असो बरोबर सर्वांबद्दल सर्वांकडे क्षमा मागतो कारण की काही अडचणी आल्यामुळं कार्यक्रमाला उशीर झाला लवकरच संपवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर लेट खूप झालेला आहे. खरंच परमेश्वर महान आहे त्याच्या कृपेनं त्याच्या दयेनं सगळं काही या भूतलावर घडत असतं. देवाचं वचन म्हणतं का नवीन असं काहीच नाही जे काही होण्यासाठी जाते देवानं अगोदर ठरवलेलं आहे. कारण देव परमेश्वर जेव्हा मनुष्य निर्माण केला तेव्हा नर आणि नारी असा निर्माण केला. तो एकटा होता पण त्या नरामध्ये त्या पुरुषामध्ये स्त्रीचा पण आत्मा होता आणि एक पुरुष तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्याची स्त्री त्याला भेटते. कारण पुरुष एकटा आपलं गुण प्रगट करू शकत नाही. त्याच्यामध्ये खूप काही गुण आहेत बापाचे गुण आहेत नवऱ्याचे गुण आहेत परंतु तो एकटा प्रगट करू शकत नाही. जेव्हा त्याला एक पत्नी मिळते तेव्हाच तो आपले गुण प्रगट करतो. आणि ही देवाची योजना पूर्वपार आहे आताच नाही परंतु जगाच्या स्थापना होण्याअगोदरची देवानं सचिन आणि अक्षराला निवडलं होतं. ज्याप्रमाणे आपण बायबलमध्ये पाहतो देवाच्या वचनामध्ये पाहतो का जेव्हा देव परमेश्वराने आदामाला निर्माण केलं नर आणि नारी असं निर्माण केलं जेव्हा पशु प्राण्याच्या जोड्या बनवून त्या आदामाकडे गेले त्यांनी पाहिलं प्रत्येक जोडी जोडी होत चिमणी चिमणा मोर लांडोर वाघ वाघीण अशा प्रकारे जोडी जोडीने त्याच्या जवळ आलं परंतु मनुष्य एकटा होता. उत्पत्तीमध्ये जर आपण पाहिलं तर देव परमेश्वर म्हणतो का मनुष्य एकटा असावं हे बरे नाही तर मी त्याच्यासाठी त्याचा अनुरूप सहाय्यक म्हणून निर्माण करेन. आणि मग देव परमेश्वराने त्या आदामाला गाढ निद्रा आणली आणि त्याची पासळी काढली काही मांसाचा भाग काढला आणि त्याच्यापासून ती स्त्री बनवली. आणि जेव्हा त्या स्त्रीला त्या आदामाजवळ नेलं त्या पुरुषाजवळ नेलं त्याने लागलंच ओळखलं हे माझ्या हाडातलं हाड माझ्या मांसातलं मांस. हिला नरापासून बनवलेले म्हणून हिला नारी म्हटलं जाईल. त्यांनी कसं ओळखलं का हा त्याचाच भाग आहे कारण तो त्याच्यामधलाच भाग त्यांनी बाहेर काढला. भाऊ सचिन पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा त्याला ही गोष्ट प्रगट झाली त्याला कळलं की मला आता एका जोडीदाराची आवश्यकता आहे. जसं आदाम त्या पशु प्राण्यामध्ये पाहत होता आपला साथीदार शोधत होता परंतु त्याच्यासारखा त्याला दिसून आला नाही. आणि जेव्हा त्यांनी त्या स्त्रीला त्याच्यासमोर उभं केलं त्यांनी लागलीच ओळखलं का हेच माझे शरीर याच माझा भाग आहे. भाऊ सचिन ही काही दिवसापासून त्याचा जोडीदार शोधत होता आणि जेव्हा त्यांनी त्या अक्षराला पाहिलं त्यांनी लागलंच ओळखलं हा माझाच भाग आहे. आमेन. आणि त्यांनी त्या गोष्टीला संमती दिली आणि आज मंडळी समोर त्यांच्या नातेवाईकांसमोर ते एकमेकांना कबूल करण्यासाठी जात आहे यानी की अभिवचन यानी की एंगेजमेंटचं वचन देण्यासाठी जात आहे. भाऊ सचिन याचा परिवार मास्टर सुधाकर दांडेकर हे आज दादी सांगरे यांच्या परिवाराकडे त्यांच्या मुलीचा हात मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आणि म्हणूनच देवाचं तो एक वचन वाचतो मी आणि मी पुढल्या कार्यवाहीला सुरुवात करेन. 2 कोरिंथी 11व्या अध्यायामध्ये
संत पोलीस म्हणतो का माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे आणि ते तुम्ही करतच आहात, का माझा थोडासा मूर्खपणा तुम्ही सहन केला तर बरा आहे असा पोलीस म्हणतो. कारण तुमच्या विषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पती बरोबर तुमचे वाग्दान केले आहे. आमेन. अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करा. ज्याप्रमाणे त्या पहिल्या मंडळीला त्या सैतानाने फसवलं, परंतु ही आता दुसऱ्या जो आदाम आहे त्याची जी मंडळी आहे, त्याची जी पत्नी आहे, तिला सैतान फसवू शकत नाही. कारण तिला शुद्ध कुमारी असं त्या ख्रिस्ताला सादर करावं म्हणून देवानं आपल्या पवित्र आत्म्याला पाठवून त्या मंडळीला तो तयार करत आहे. आणि म्हणून आज भाऊ सचिन आणि बहीण अक्षता यांना देखील देवाचे वचन तर तुम्हाला एकमेकांना तोपर्यंत शुद्ध राखणं आहे, जसं पाचकाने सांगितलं, तोपर्यंत जोपर्यंत लग्नाचा वेळ उठत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे एंगेजमेंट होत आहे, तुम्हाला लग्नाचा अधिकार मिळत नाही. आणि म्हणून आम्हाला या पवित्र जीवन जगण्यासाठी विशेष देवाचं सहाय्य, देवाचा पवित्र आत्मा असावं म्हणून या भावनेसाठी देखील आपण प्रार्थना करूया. एवढंच नाही, मंडळीसाठी देखील प्रार्थना करूया का ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत आम्हाला देखील एक पवित्र जीवन जगता आलं पाहिजे. कारण दूषित वधूला तो स्वीकारणार नाही, कारण तो आमचा देव पवित्र अति पवित्र परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि आपण आता पुढच्या कारवाईकडे जाऊया. वेळ खूप झाल्यामुळं थोडस लवकर आम्ही आटोपत आहोत. सचिनला उभं करायला सांगेल आणि मंडळी समोर आणि ज्या देवाची आपण उपासना करतो त्या पवित्र देवासमोर भाऊ सचिनला मी विचारतो की अक्षदाला आपल्या जीवनसाथी निवडण्यासाठी तू स्वतः पसंत केलेस काय? हो. तर अक्षदाला विनंती विचारतो की सचिन तुझा जीवनसाथी निवडलेला जे आहे ते तू स्वतःच्या इच्छेने निवडलेला आहे? दोघांची संमती आहे? मी त्यांच्या परिवाराला विचारेन. सुधाकर बहीण सिस्टरला की तुमच्या मुलांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला तुमची दोघांची संमती आहे का? हो आहे. ते तुम्हाला आशीर्वाद कर. आणि मी आता दवीच्या कुटुंबाला विचारेन की तुमच्या परिवाराकडं तुमच्या मुलीचा हात ते मागत आहे, तुमची काय संमती? होय. गॉड ब्लेस यू. दे परमेश्वर दोन्ही परिवारांना आशीर्वादित करो. आणि या दोन्ही परिवारांचं जे संबंध जोडत आहे देव ते अखंड राखो. देवाच्या वचनानुसार या करारामध्ये ते सदैव बनून राहो. आणि म्हणून आपण देखील या दोन्ही परिवारांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया, प्रार्थना करूया की परमेश्वर या दोन्ही परिवारांच्या निर्णयाला आशीर्वादित करो आणि हा त्यांचा निर्णय प्रेमानं बांधला जाऊ. म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया, प्रार्थनेमध्ये राहूया. आज मंडळी समोर आणि पवित्र देवासमोर त्यांनी दोन्ही परिवारांनी आणि दोन्ही मुलांनी एकमेकांना पसंत केलेला आहे. दोन्ही परिवाराची संमती आहे हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. आणि म्हणून आता या पुढच्या भाऊ सचिन त्याच्या प्रेमाचं चिन्ह बहीण अक्षराला आणि अक्षरा तिच्या प्रेमाचं चिन्ह सचिनला देण्यासाठी जात आहे. स्वर्गीय बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. माझ्या देवा परमेश्वरा बाप्पा तू महान असा परमेश्वर बाप्पा. या प्रभू दुपारच्या वेळी या विधीमध्ये प्रभू तू उपस्थित असा देव आहेस प्रभू. माझ्या देवा परमेश्वरा बाप्पा हे टोकन देत असताना बाप्पा हा अनंततेचं टोकन आहे प्रभू. हो माझ्या देवा हे प्रतिज्ञेचं टोकन आहे. माझ्या देवा परमेश्वरा प्रेमाचं प्रतीक आहे प्रभू. स्वर्गीय बाप्पा भाऊ सचिन आणि बहीण आमची अक्षता बाप्पा जेव्हा एकमेकांना देतील प्रभू
आणि बाप्पा त्या बंधनामध्ये बांधत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या बंधनात बांध प्रभू. माझ्या देवा शैतान कोणतंही काम करू नये प्रभू, यासाठी दया आणि कृपा कर प्रभू. त्याच्या परिवार दया कृपा कर प्रभू. आणि जे काही प्रभू प्रेमा खातीर हे टोकन आणले बापा, याला तू शुद्ध आणि पवित्र कर बापा. आणि तुझ्या नावाने हा प्रभू आमच्या नावात तू आशीर्वाद कर. आत्म येशू ख्रिस्ताच्या नावात काही काही मान्य कर. आमीन. आमीन. थँक्यू बॉस. आमीन. मांगने से ज्यादा, मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा, आज आपल्या समोर त्याची पूर्णता फक्त झालेली आहे. भूतला नवीन असं काहीच होत नाही. जे काही देवाला अगोदर ठरवले तेच फक्त घडत असते. आणि आज या मुलांचं जे एंगेजमेंट होतं ते या दिवसामध्ये ठरलं होतं आणि ते आज देवाच्या कृपेनं पूर्ण झालेलं आहे. आपल्या समोर तुमच्या साक्षीनं आज या एंगेजमेंट पूर्ण झालेलं आहे. मी म्हणून देवाचे आभार मानतो, देवाची स्तुती करतो. आणि सेवक लोकांना जबाबदारी विनंती करून पुढे येतील. आपण या मुला मुलींसाठी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया. आणि ते जो कोणी जबाबदार असतील जीवन ये मेरा है तेरे हवाले, तूने ही दी हर खुशी। जाऊं जहां मैं दूं तेरी गवाही, कितना अच्छा है तू मसीह। जीवन ये मेरा है तेरे हवाले, तूने ही दी हर खुशी। जाऊं जहां मैं दूं तेरी गवाही, कितना अच्छा है तू मसीह। तूने बाहें फैलाई, मुझको दे दी चंगाई, मैंने पाई है शांति यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर,
मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा, मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। मैंने पाई है मंजिल यीशु से। मैंने पाई है मंजिल यीशु से। गीत नंबर आहे 368, पान नंबर 137 आहे। बाइबल ही कितनी महान है, दुल्हन को इसकी पहचान। यीशु ने दी है अपने लोगों को उसके लोगों की ये जान। बाइबल ये कितनी महान है, दुल्हन को इसकी पहचान है। बाइबल ये कितनी महान है, दुल्हन को इसकी पहचान है। यीशु ने दी है अपने लोगों को, यीशु ने दी है अपने लोगों को उसके लोगों की ये जान है। हो यीशु राज की महिमा, हो यीशु राज की महिमा, हो यीशु राज की महिमा, हो यीशु राज की महिमा। हमको बताए आने वाली बातें, हमको बताए आने वाली बातें, दुनिया में आने वाली गमगीनी बातें, दुनिया में आने वाली गमगीनी बातें। आगे के मौत लोग फिर भी न आएगी, आगे के मौत लोग फिर भी न आएगी। बाइबल का ये फरमान है, बाइबल ये कितनी महान है। बाइबल का ये फरमान है, बाइबल ये कितनी महान है। महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा। अमर से पहले लिखा एलिया का गाना, अमर से पहले लिखा एलिया का गाना। मराठी 4 5 को दिल से बुलाना, मराठी 4 5 को दिल से बुलाना। प्रभु जो भी करे वेद नदी को बताए, प्रभु जो भी करे वेद नदी को बताए। आमोदर मेरे प्यार है, बाइबल ये कितनी महान है। आमोदर मेरे प्यार है, बाइबल ये कितनी महान है। महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा। पति और पत्नी दोनों एक जिस्म समान है, पति और पत्नी दोनों एक जिस्म समान है। सात गुण मसीह के जो दुल्हन की शान है, सात गुण मसीह के जो दुल्हन की शान है। गर्जन का भेद जोड़ी नबी ने बताया, गर्जन का भेद जोड़ी नबी ने बताया। ऐसा प्रभु से
बाइबल ये कितनी महान है, ऐसा न उसे अनजान है, बाइबल ये कितनी महान है। महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा। तंदूर कैसे ये दुनिया जलेगी, तंदूर कैसे ये दुनिया जलेगी, जलेगी परमाणु मिसाइलें चलेगी, जलेगी परमाणु मिसाइलें चलेगी, फटेंगे सिलेंडर तो सब कुछ चलेगा, फटेंगे सिलेंडर तो सब कुछ चलेगा। बाइबल ये कितनी महान है, भैया हो मेरा मान है, बाइबल ये कितनी महान है। महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा, महिमा हो यीशु राज की महिमा। डॉक्टर बाबांना विनंती करेन की त्यांनी देखील